हरे कृष्णा. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करता आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी. आय थिंक आपण लास्ट टाइम जस्ट एक ब्रीफ इंट्रोडक्शन केलं होतं अध्याय नंबर 16 वरती, राईट. अध्याय नंबर 15 आपण पूर्ण केला होता. त्यानंतर अध्याय नंबर 16 याला आपण आज बघणार आहोत. दैव असुर संपद विभाग योग या अध्यायाचं शीर्षक आहे. दैवी आणि आसुरी स्वभाव याच्याबद्दल भगवंत वर्णन करतील. तर या अध्यायाचा बॅकग्राऊंड आपण ऑलरेडी बघितलेला आहे. मागच्या शेवटच्या 6 अध्यायांचा जो विस्तार आहे तो अध्याय नंबर 13 मध्ये 13व्या अध्यायाच्या 21व्या श्लोकामध्ये आपण बघितलं होतं. 13.21 मध्ये भुंक्ते प्रकृती ज्ञान गुणान सद असत जन्म योनिषु. या जगामध्ये भोग करण्याच्या इच्छेने जीव अनेक प्रकारच्या योन्यांना प्राप्त होत असतो, राईट. सो बीज जे आहे भौतिक जगामध्ये, जे भौतिक जगाच्या वृक्षाचं ते बीज आहे अध्याय नंबर 13 मध्ये. या बीजाला पाणी देण्याचं काम केलेलं आहे प्रकृतीच्या 3 गुणांनी अध्याय नंबर 14 मध्ये. संपूर्ण वृक्षाचं वर्णन आहे अध्याय नंबर 15 मध्ये. या वृक्षाच्या वरच्या फांद्या आणि खालच्या फांद्या त्याचं वर्णन आहे अध्याय नंबर 16 मध्ये आपण बघणार आहोत, राईट. अध्याय नंबर 16. त्यानंतर मधला जो भाग आहे अध्याय नंबर 17 मध्ये डिव्हिजन्स ऑफ फेथ आणि त्यानंतर 18 मध्ये कन्क्लुजन. अशा प्रकारचा विस्तार आहे शेवटच्या या अध्यायांमध्ये 6 अध्यायांमध्ये. मग आता आपण आज या वृक्षाच्या फांद्या बघणार आहोत वरच्या आणि खालच्या अध्याय नंबर 16 मध्ये. दैव आसुर संपद विभाग योग, दैवी आणि आसुरी स्वभाव. तर या चॅप्टरचा ब्रेकअप अशा प्रकारे आहे. श्लोक नंबर 1 ते 9 याच्यामध्ये भगवंतांनी दैवी आणि आसुरी गुणांचं वर्णन केलेलं आहे. आय थिंक तुम्हाला ब्रेकअप लिहून दिला होता लास्ट टाइम, दिला होता ना? सगळं विसरले. गणपती, जन्माष्टमी काय काय चालू आहे. हरे कृष्ण, नाही दिला होता, लिहून घ्या. श्लोक नंबर 1 ते 9 दैवी आणि आसुरी गुणांचं वर्णन. श्लोक नंबर 1 ते 9 मध्ये दैवी आणि आसुरी गुणांचं वर्णन. दैवी आणि आसुरी गुणांचं वर्णन 1 ते 9 मध्ये. 10 ते 18 मध्ये आसुरिक व्यक्तींच्या क्रिया. 10 ते 18 आसुरिक व्यक्तींच्या क्रिया ज्या त्यांच्या स्वभावामध्ये प्रकट होतात. आसुरी व्यक्तींच्या क्रिया ज्या त्यांच्या स्वभावामध्ये प्रकट होतात. एकोणीस ते 22 आसुरी स्वभावाला काय कारण आहे आणि त्याचे परिणाम काय होतात. आसुरी स्वभावाला काय कारण आहे आणि त्याचे परिणाम काय होतात. श्लोक नंबर 19 ते 22 आसुरी स्वभावाला काय कारण आहे आणि त्याचे परिणाम काय होतात. त्यानंतर श्लोक नंबर 23 ते 24 आपण स्वतंत्र इच्छेने दैवी अथवा आसुरी बनू शकतो. 23 ते 24 आपण स्वतंत्र इच्छेने आसुरी किंवा दैवी बनू शकतो. तर पुन्हा मी समराइज करतो. 1 ते 9 मध्ये दैवी आणि आसुरी गुणांचं वर्णन आहे. 10 ते 18 मध्ये आसुरी व्यक्तींच्या क्रिया या त्यांच्या स्वभावामध्ये प्रकट होतात. 19 ते 22 आसुरी स्वभावाला कारण आणि त्याचे परिणाम. आणि 23 ते 24 आपल्या स्वतंत्र इच्छेने आपण दैवी अथवा आसुरी बनू शकतो, राईट. अशा प्रकारे याचा ब्रेकअप आहे. आता या अध्यायाच्या बिगिनिंगलाच जेव्हा तुम्ही जाल याच्या टायटल मध्येच दैवी आसुर संपद विभाग. संपद म्हणजे बेसिकली संपत्ती. संपद हा शब्द
संपत्ती हा शब्द संपत पासून आलेला आहे. संपत्ती म्हणजे प्रॉपर्टी, राईट. तर जो व्यक्ती पुण्यवान आहे किंवा दैवी आहे त्या व्यक्ती करता सत्य बोलणे, एकमेकांना मदत करणे, स्वच्छ राहणे आणि ईश्वर डायरेक्टली नाही पण एक थोडं आध्यात्मिक राहणे, हे सगळ्या गोष्टी यांना तो आपली संपत्ती मानतो. तो विचार करतो की ही माझी संपत्ती आहे माझ्या आयुष्यामध्ये. माझी संपत्ती ही नाहीये की माझ्याकडे किती धन आहे, की मी किती सुंदर आहे किंवा माझ्याकडे किती लोक काम करतात हाताखाली, म्हणजे किती लोकांवरती माझा पकड आहे किंवा प्रभाव आहे. ही माझी संपत्ती नाहीये. माझी संपत्ती काय आहे की मी किती स्वच्छ राहतो, मी किती लोकांशी चांगल्या प्रकारे व्यवहार करतो, मी सत्य बोलतो, हे सगळे त्याचे जे गुण आहेत तो त्याला आपली संपत्ती मानतो, राईट. आणि जो आसुरी व्यक्ती आहे त्याची संपत्ती काय आहे? खोटं बोलणे, दुसऱ्यांना त्रास देणे, राग, काम, क्रोध, या सगळ्या गोष्टींना तो आपली संपत्ती मानतो. बरोबर आहे. आता आजकाल तुम्ही बघितलं असेल, जर तुम्हाला सांगितलं होतं लास्ट टाइम त्या एका प्रोग्रामला माताजी येतात त्यांना सांगितलं होतं, त्या माताजींची मुलगी आणि ती मुलगी, तर त्या माताजी माझी बोलत होत्या. त्या मुलीला फोन आला. फोन कोणाचा आला? हरे कृष्ण. मग त्याचं बोलणं चालू झालं त्याच्यासोबत. मग त्या बोलण्यावर मला कळलं की बॉयफ्रेंड आहे. म्हटलं बॉयफ्रेंड आहे का? आई म्हटली हो त्याचा बॉयफ्रेंड आहे, तो आमच्या घरी येतो. हो फिरतात ते एकत्र. म्हणजे काइंड ऑफ असं म्हटलेलं आहे की बॉयफ्रेंड तर पाहिजेच ना, नसेल तर कसं होईल. म्हणजे त्याला सोशल ऍक्सेप्टन्स त्यांनी केलेलं आहे. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की मग लोक असल्या गोष्टीला आपली संपत्ती मानतात. तरी गर्लफ्रेंड नाहीये, बॉयफ्रेंड नाहीये. हरे कृष्ण, राईट. बट दीज आर नॉट एक्झॅक्टली डेमॉनिक. आसुरी लोक म्हणून म्हणत नाही आपण त्यांना, पण ज्याने आपली स्वतंत्र इच्छा त्याच्या बळावरती निर्णय घेतलेला आहे की, आणि असं म्हणजे बॅड असोसिएशनने असं त्यांना समज पडलेली की ही माझी संपत्ती आहे आयुष्यामध्ये, राईट. नाही तर आईसमोर कशी बोलेल मुलगी फोनवरती आपल्या बॉयफ्रेंड सगळं, आणि आई पण म्हणते हो तो आहे, हो तो येतो आमच्याकडे, तो आहे, ते लोक आहेत. मग ते म्हणजे जी संपत हा शब्द आहे ज्याच्यावरून आपल्याला कळेल की ह्या अध्यायामध्ये आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे की आपली संपत्ती काय आहे, दैवी गुण आहेत की आसुरी गुण आहेत, राईट. आपण आपल्या अनालिसिसवरून आपल्याला कळेल. मग आता ह्या चॅप्टरला बिगिन करताना, या चॅप्टरला ऍक्च्युली मागच्या चॅप्टरचं कनेक्शन नाहीये, इन द सेन्स की अर्जुन काही प्रश्न विचारत नाहीये आणि भगवंत डायरेक्टली उत्तर द्या म्हणजे डायरेक्टली स्वतःहून बोलायला चालू करतात या चॅप्टरला जेव्हा आपण स्टार्ट करतो तेव्हा, राईट. मग आता कनेक्शन जे तुम्हाला सांगितलं ऑलरेडी मी, कनेक्शन काय आहे ते वृक्षाचं पूर्ण वर्णन चालू आहे. तर वृक्षाचं आपण बीज बघितलं 13व्या अध्यायामध्ये, वृक्षाला जे पाणी देण्यात येतं ते आपण बघितलं 14व्या अध्यायामध्ये, 15व्या अध्यायामध्ये पूर्ण वृक्ष बघितला. आता वृक्षाच्या वरच्या फांद्या खालच्या फांद्या या अध्यायात बघत आहोत आपण. दिस इज द कनेक्शन, राईट. ओके. सो श्लोक नंबर 1, 2, 3 तीन श्लोक आहेत. 1 नंबर वाचा शोभा चितोळे माताजी, 2 नंबर वाचा प्रमोद जाधव प्रभू, 3 नंबर वाचा प्रीती गोविंद माताजी, सगळ्यांचा अनुवाद वाचा गोपीगण माताजी. आवाज येत नाही माता, सॉरी. हो माझ्याकडे माईक म्यूट आहे. बोला. दैवासुर संपद विभाग योग, दैवी आणि आसुरी स्वभाव. श्री भगवान उवाच अभयम सत्व संशुद्धिं ज्ञान योग व्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्. हरे कृष्ण. नेक्स्ट प्रमोद जाधव प्रभू वाचा नेक्स्ट श्लोक. हरे कृष्ण प्रभुजी. अहिंसा सत्यम क्रोधस्त्यागः शांती पैशुनम दया भूतेश्लोलुप्त मानव हि चापलाम. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम.
तेज क्षमा धृती शौचम अद्रोह न अतिमानिता भवन्ति सम्मदं दैवीं अविभाज्यतस्य भारत. हरे कृष्ण. हरे कृष्णा. तिन्ही श्लोकांचा अर्थ म्हणजे अनुवाद. श्री भगवान म्हणाले, निर्भयपणा, सत्वशुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, दान, आत्मसंयम, यज्ञकर्म, वेदाध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा, सर्व जीवांच्या प्रती दयालाभ, लोभविहीनता, सौम्यता, विनयशीलपणा, दृढनिश्चय, उत्साह, क्षमा, शुची आणि द्वेष व सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती हे सर्व दैवी गुण हे भारता दैवी स्वभावाच्या मनुष्यामध्येच आढळतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर 3 श्लोकांमध्ये भगवंतांनी सगळे दैवी गुण समराईज केले होते अध्यात, म्हणून सगळे आसुरी गुण चालू होते. राईट. आणि भगवंत येथे म्हणतात लास्टच्या लाईनीमध्ये श्लोकाच्या, भवन्ति संपदम दैवीम अभिजातस्य भारत. भवन्ति संपदम दैवी अभिजातस्य. अभिजातस्य म्हणजे दे हॅव दिस नेचर फ्रॉम देअर बर्थ. अभिजात तुम्ही बघा वर्ड मध्ये, अभिजातस्य म्हणजे जन्मलेल्या. राईट. हे सगळे गुण त्यांच्या जन्मापासून जन्मलेले आहेत. राईट. मग आता एक्झॅक्टली जन्मापासून जन्मलेले आहे ते म्हणण्याचा अर्थ असा आहे की जीवांमध्ये कुठल्याही व्यक्तीमध्ये कुठलेही स्वभाव 3 गोष्टींनी शेप होत असतात, 3 गोष्टींनी ठरतात. तर त्याला 3 फॅक्टर दिलेले आहेत. चैतन्य प्रभू 3 फॅक्टर सांगतात. 3 फॅक्टर्स शेप अवर क्वालिटीज. राईट. सो पहिली गोष्ट आहे नेचर, दुसरी गोष्ट आहे नर्चर, तिसरी गोष्ट आहे कल्चर. NNC शॉर्ट फॉर्म. हरे कृष्ण. नेचर म्हणजे स्वभाव, सर्वात पहिली गोष्ट. ठीक आहे. दुसरी गोष्ट नर्चर म्हणजे वाढवणूक किंवा अपब्रिंगिंग म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. आणि तिसरी गोष्ट कल्चर म्हणजे आपल्या आसपास असणारी संस्कृती. तर आपण 3 गोष्टी जर बघितल्या तर आपला स्वभाव या 3 गोष्टींनी बनलेला असतो. सर्वात पहिले बघून घ्या नेचर. राईट. म्हणजे आपला स्वभाव. अच्छा, आपला स्वभाव जो आहे, जो जन्मजात म्हणजे जन्मतानाच आपल्या समोर प्रकट होतो, हा स्वभाव म्हणजे एक पर्टिक्युलर काइंड ऑफ सायकोलॉजिकल म्हणजे मानसिक वृत्ती किंवा आपल्या काही टेंडन्सीज किंवा आपले विशिष्ट पदार्थाची आवड, ह्या सगळ्या आपल्याला आपल्या मागच्या जन्मापासून पुढे कॅरी फॉरवर्ड होत असतात. ज्या मागच्या जन्मामध्ये आपण गोष्टी केलेल्या आहेत त्याचे संस्कार त्याला म्हणतात बेसिकली, ते ह्या जन्मामध्ये ट्रान्सफर होतात. तो पहिला फॅक्टर आहे नेचर, स्वभाव, जो आपल्याला आपल्या मागच्या जन्मापासून भेटलेला आहे. राईट. विच इज इनेट विथ अवर बॉडी अँड माइंड वी हॅव बेस्ड ऑन अवर प्रिव्हियस कर्मा. तो मागच्या जन्माचा जो कर्म आहे त्या कर्मानुसार आपलं मन आणि शरीर हे त्या प्रकारे कार्य करायला चालू करतं. स्वभाव. राईट. म्हणून बघा ना, एकाच घरामध्ये जन्मलेले 2 मुलं असतात, जुळे, दिसायला सेम, वजनाला सेम, सगळं सेम असेल, पण एकाला चपाती आवडते, एकाला भात आवडतं. उदाहरणार्थ दिलं मी, त्याला काय पण आवडत असेल. किंवा एक डब्बू निघतो, डब्बू म्हणजे ढ, आणि दुसरा हुशार निघतो. का? एकाच घरामध्ये एकाच स्थितीमध्ये जन्मलेली मुलं आहेत, सेम दिसायला सेम आहेत, परंतु एक नंबरचा नॉन डिवोटी आहे, एक डिवोटी आहे. अशा आहेत बरेच उदाहरणं. राईट. का? मागच्या जन्माचं कॅरी फॉरवर्ड आहे. एकाच उदरात जन्म घेतला म्हणजे काय सेम फीचर डेव्हलप होणार नाही. सो दिस इज फर्स्ट नेचर. राईट. सो इथे आत्म्याचा जो स्वभाव आहे तो वेगळा आहे, तो आध्यात्मिक आहे, सच्चिदानंद, तो इथे झाकला गेलेला आहे. जेव्हा इथे भगवंत सांगतात स्वभावाबद्दल, तर हा स्वभाव कुठला आहे? जो आपण अक्वायर केलेला आहे, म्हणजे जो आपण प्राप्त केलेला आहे या भौतिक जगामध्ये, भौतिक गुणांच्या अधीन राहून, रजस्तमस तत्व मागच्या जन्माच्या कर्मानुसार. राईट. सो नाव दिस इज फर्स्ट थिंग, नेचर, स्वभाव. दुसरी गोष्ट असते नर्चर. नर्चर म्हणजे आपली वाढवणूक. आता बघा तुम्ही, भले आपल्या किती प्रकारच्या हे असतील, स्वभाव असेल कसा असेल आपला, पण या स्वभावामध्ये आणखीन भर पाडणे किंवा याला कमी करणे याच्याकरता महत्वाचा भाग म्हणजे आपली वाढवणूक. मग आता
तुमचा जन्म समजा दक्षिण भारतामध्ये झाला असेल तर तुम्ही दक्षिण भारतीय पदार्थ तुम्हाला आवडतील. मग तुम्हाला लंच मध्ये, ब्रेकफास्ट मध्ये, डिनर मध्ये जरी इडली दिली तरी चालेल तुम्हाला. तिन्ही टाइम इडली आपल्याला नाही चालणार, राईट. पण आपल्याला जर तिन्ही टाइम भाकरी दिली तरी चालेल, ब्रेकफास्ट, लंच, डिनर तिन्ही टाइम. बिकॉज समजा आपण महाराष्ट्रात राहिलोय, स्पेशली कोकणामध्ये, राईट. कोकण किंवा कुठल्या साईडला, या साईडला पुण्याच्या साईडला तिकडे वरती तुम्ही याची भाकरी खाता, ज्वारीची किंवा याची. या साईडला तांदळाची खातात, राईट, भाकरी. आणि एक ती विशिष्ट भाजी येते, तुम्हाला माहित नसेल, त्याला काय म्हणतात, प्रसाद घेतला नाहीये मी. डबा भरून ठेवलाय. वालाची आमटी माहिती आहे मला, वालाची आमटी. तुम्हाला प्रतिगोविंद माहिती, तुम्हाला माहित नाही प्रतिगोविंद माताजी. हा का, कारण ती या साईडलाच येते, फक्त कोकणामध्ये असते ती. वाल म्हणून एक असते. अरे बापरे, ते नाव घेतलं तर लोकांच्या तोंडाला पाणी सुटतंय कोकणातल्या. आणि जे ह्या साईडचे पुण्याकडच्या साईड, त्या कसला वाल आणि काय, राईट. आता तुमच्याकडे काय चालतो, ठेचा. इकडे नाही चालत, कोकणाकडे जास्त ठेचा नाही चालत जास्त, राईट. मग आता हे जे, आता समजा जो व्यक्ती किंवा एखादा व्यक्ती आहे जो पंजाबी आहे, त्याची अपब्रिंगिंग वेगळी आहे, पंजाबी कल्चर. जो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन कल्चर, त्याला पुरणपोळी माहिती असते काय असते, त्याला माहित नसतं पुरणपोळी काय असते, काय पुरणपोळी काय, राईट. जस्ट विचार करा, म्हणजे जे फूड हॅबिट्स आहेत हे सगळे आपापल्या अपब्रिंगिंगने तयार होतात. आपण कुठे वाढतो, म्हणजे कुठल्याही परिसरामध्ये वाढतो. आता हे तर झालं वाढतो, म्हणजे त्या क्षेत्राचा झाला परिणाम. त्याच्यावर महत्वाचा परिणाम आहे आपल्या घरामध्ये कसं वातावरण आहे, आपल्या आई वडील कुठल्या प्रकारच्या, किंवा आपल्या घरामध्ये कसं. आता समजा एखाद्या घरामध्ये सगळं, समजा एखाद्या घरामध्ये, से फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे कोणी नसेल, असं उदाहरण देतोय मी. समजा एखाद्या घरामध्ये लोक दारू पित असेल भरपूर, पण मुलावर त्याचा परिणाम नाही पडणार, पडेल ना, पडेल ना. मग असे कितीतरी उदाहरणं आहेत ज्यांनी, म्हणजे टेंडन्सी भले नसेल पियायची, पण घरामध्ये पित असेल कोणी, आई बाबा कोणी, आजकाल सगळे पितात, हरे कृष्ण. म्हणलं की बेटा औषध, एक झाकण. लहानपणी आम्हाला म्हणायचे एक झाकण, औषध औषध आहे, औषध आहे. पण नशिबाने आम्हाला लागली नाही कधी. आमच्या घरी सगळं चालायचं, स्मोकिंग, सगळं 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 चालायचं, पण त्याची नशा कधी बसली नाही आम्हाला, फॉर्च्युनेटली, संभाव भगवंताच्या कृपेने. सगळ्या गोष्टींचा म्हणजे टेस्टिंग केलं आम्ही, पण कधी त्याचा हे लागलं नाही, म्हणजे व्यसन लागलं नाही, राईट. मग अपब्रिंगिंग असं असतं की जे आपल्याला इन्फ्लुएन्स करतं आणि आपल्याला हे गुण प्राप्त करण्याकरता फोर्स करतं, राईट. जसे आपल्या आई वडील समजा टीव्ही बघत असतील दिवसभर रात्रभर, ते आजकाल तर काय एवढे 1000 चॅनल असतात, 1000. एक सिरियल संपला, दुसरा चॅनल, दुसरा सिरियल, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, हरे कृष्ण, 100. मग घरामध्ये जो असणारा मुलगा आहे तो काय करेल, तो पण हे शिकत असतो हळूहळू, तो पण, त्याला पण ह्याच्यामध्येच आवड निर्माण होते, राईट. समजा आई जर चॅन्टिंग करत असेल तर मुलगा पण चॅन्टिंग करतो, नाही. आई चॅन्टिंग करत असेल तर मुलगा चॅन्टिंग करेल. शेवटी आपल्याला जे एक्सपोज होतं आपण ते गोष्टी शिकतो, राईट. सो दिस इज नर्चर किंवा वाढवणूक. त्यानंतर पुढची गोष्ट असते कल्चर. कल्चर म्हणजे आपल्या आसपासची संस्कृती, राईट. आणि स्पेशली संस्कृती म्हणजे संघ. आपण कुठल्या प्रकारच्या लोकांचा संघ करतो याने सुद्धा आपले गुण स्वभाव बदलत असतात. किंवा आपण, आणि ऍक्च्युली बघायला गेलं तर आधुनिक कलिकाळामध्ये हा जो तिसरा फॅक्टर आहे ना, कल्चर, हा फार महत्वाचा आहे. कारण बरेच जे मुलं आहेत ना यांनी बिघडलेले असतात. आता समजा घरामध्ये आई वडील जरी चांगले असतील, आपलं कुटुंब, आसपास परिवार पण चांगला असेल, पण मुलगा जसा शाळेत जातो ना, मग तो हुशार बनतो. मग हुशार त्याला म्हणत नाही, शाणा म्हणतो. शाणा म्हणजे लय शाणा म्हणतो, 1.5 शाणा म्हणतात त्याला. तो मग वाईट वाईट गोष्टी शिकून येतो. मग आता ऍटलिस्ट माझ्या अनुभवामध्ये जर सुद्धा असतील, जसं आम्ही आमचं अपब्रिंगिंग बघितलेलं आहे, घरातल्या गोष्टींनी कधी जास्त आम्हाला, म्हणजे होत्या गोष्टी सगळ्या, मांस मछली सगळ्या, दारू बिरू सगळं, पण त्याने कधी लागली नाही नशा. पण कॉलेज, शाळा जेव्हा चालू झाली तेव्हा जे गोष्टी आम्ही शिकलो बाहेर, अनर्थ, त्या गोष्टी अजूनपर्यंत म्हणजे डोक्यात चालत असतात.
राईट. जे कचरा आपण बाहेर घेतो म्हणजे स्मोकिंग किंवा काय सगळं बघून घेतो मी त्यातले जे 4 नियम आपण जे तोडतो त्या चारही गोष्टी मोस्टली आपण कॉलेज आणि शाळेमध्ये शिकत असतो आजकाल. म्हणून प्रभुपादांनी उगाचच म्हटलं नाहीये की मॉडर्न स्कूल्स आर स्पिरिच्युअल स्लॉटर हाऊसेस. कसाई खाना. आजकालच्या शाळा ज्या आहेत ते काय आहेत, कत्तलखाने आहेत. कत्तलखाने का म्हटले, कारण हे कारणामुळे म्हटलेलं आहे. तुम्हाला पण अनुभव असेल, तुमची मुलं तुम्ही त्यांना घरामध्ये कधी या गोष्टी शिकवत नाही, पण ते शिकवून येतात शाळा कॉलेज मधनं सगळं. हे काही दारू कशी पियाची किंवा लफडेबाजी कशी करायची किंवा मांसाहार कसा करायचा किंवा हे सगळे कन्सेप्ट कुठं शिकलेले लोक. कधी आपल्या घरामध्ये आपण कधी ऐकलं डेटिंग मध्ये कधी ऐकलं तुम्ही? कधी ऐकलं कधी? गर्लफ्रेंड बरोबर कधी ऐकलं? कधीच नाही ऐकलं. ऍटलीस्ट महाराष्ट्रामध्ये कल्चर कधी बघितलं पण नाही आम्ही, ऍटलीस्ट आमच्या जनरेशनला बघितलं नाहीये. ठीक आहे, शाळा कॉलेजमध्ये गेल्यावरती मग त्याचं चांगलंच प्रस्तुतीकरण, आणि चांगलं म्हणजे चांगलंच प्रस्तुतीकरण केलं जातं. राईट. मग ते गॅदरिंग होतात ना, गॅदरिंग त्याचं डिसेंबरच्या वेळेला गॅदरिंग व्हायच्या, त्या ऑर्केस्ट्रा वगैरे चालायचा. निविदा माताजी हरे कृष्ण. गॅदरिंग ते तयारी किती त्या गॅदरिंग मध्ये, किंवा तुम्ही जसं यायला जाता ना सिनियर कॉलेजला, ते काय काय असतं ते कधी आयुष्यामध्ये ऐकलं नाही मी. रोज डे कधी ऐकलं कधी आयुष्यामध्ये? रोज डे, टाय डे, आज साडी डे. साड्या तर सगळे घालतात, त्याला कुठला डे पाहिजे का साडी डे करता? इट्स अ डे. मग हे डे ते डे, मग करता 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 हरे कृष्ण. म्हणजे भ्रष्ट होण्याच्या अंतिम पातळीपर्यंत डे चालू असतात त्यांचे. राईट. सो दॅट्स हाऊ आपले जे स्वभाव आहेत, जसे इथे भगवंतांनी म्हटलेले बरेच स्वभाव सांगितलेले आहेत, यातले बरेचसे स्वभाव हे आपले जन्मापासून मागच्या कर्मापासून आलेले असतात. तरी पण ठीक आहे, आई वडील जर चांगले असतील चांगले स्वभाव बनवू शकतात, पण आई वडिलांच्या आणि वातावरणापासून काही भेटू शकतात. पण यावरही सर्वात महत्वाचं तिसरं म्हणजे जे आहे ते कल्चर, त्याने आपले सगळे स्वभाव बदलत असतात. म्हणून जसा आता आपण ह्या आधुनिक काळामध्ये संघ करू त्या प्रकारचा आपला स्वभाव बनणार आहे. मग तुम्ही जर समजा अशा व्यक्तीसोबत संघ करता जो एकदम सिरियस आहे भक्तीमध्ये, जो आपल्या ना चॅन्टिंगला सिरियस आहे, हिअरिंगला सिरियस आहे, वैष्णव आपल्या टाळ्यामध्ये सिरियस आहे, तुम्ही पण तसेच बनणार. आणि तुम्ही जर अशा भक्तांचा संघ केला जो अरे क्या फर्क पड़ता है यार, रात को 2 बजे चैंटिंग किया या मैंने किसी को गाली दिया या फिर मैंने पिछले 4 महीने से मैंने भागवतम नहीं पढ़ा, क्या फरक पड़ता है? मग आपण कसं बनणार आहोत? ऍक्च्युली हे आम्हाला अनुभवामध्ये होतं. कधी कधी काउन्सिलिंग करताना किंवा हे करताना आम्ही लोकांसोबत जास्त जर अशा भक्तांचा जास्त संघ केला ना, आपण पण डायल्यूट होऊन जातो. कारण असं हळूहळू वाटायला लागतं कुछ होतो नाही रे लाईफ मध्ये, चल रहा है ठीक ठाक आहे, चलता है ना. मग चलता है म्हटलं तर मग सगळं चलता है ना, मग काय फरक पडत नाही. मग जर तुम्ही विचारलं लास्ट टाइम कब प्रभुपाद का लेक्चर सुना था या बुक पढ़ा था, 6 महीने हो गया होगा. मग त्याला गिल्ट पण वाटत नाही, म्हणजे त्याला असं वाटत पण नाही की अरे यार मैं कितना गिर गया हूँ, मैं पिछले 6 महीने से बुक नहीं पढ़ रहा हूँ, 6 महीने से मैंने सुबह उठ के चैंटिंग नहीं किया, या 6 महीने से मैंने भक्तों को सेवा नहीं दी है, एंड सो फोर्थ. म्हणून संघ जो आहे तो फार डिटरमेंटल आहे याच्यामध्ये. राईट. आपल्याला हे बनवण्याकरता. मग हा जो अध्याय आहे, या अध्यायाचा उद्देश काय आहे सगळं सांगण्याकरता? या अध्यायाचा उद्देश असा आहे की आपण जर स्पेशली अपब्रिंगिंग, मागच्या कर्माचं आपण काय करू शकत नाही, जे आपण मागच्या जन्माचं कर्म जे घेतलेले आहे त्याला आपण चेंज करू शकत नाही आता. राईट. जो आता महाराष्ट्रीयन बॉडीमध्ये जन्माला आला तो महाराष्ट्रीयन बॉडी. इनफॅक्ट मला असं वेगळं वाटतं, मी कुठे म्हणजे कुठे आमचं गाव आहे आणि मी कुठे जन्माला आलो. म्हणजे अपब्रिंगिंग जे म्हणजे कर्म जे असतात ते आपल्याला कुठे घेऊन जातात. राईट. म्हणजे जिथे आपल्याला कर्माचं हे घ्यायचं तिथे आपण जाणारच आहोत ते भोगायला. वी कॅनॉट अवॉइड, भले आपण कुठल्याही दुसऱ्या परदेशामधल्या आई वडिलांचे किंवा हे असू. मग ह्या अध्यायाचा उद्देश असा आहे की आपण ही जी क्रमिक प्रक्रिया आहे उत्क्रांतीची, आपल्याला कुठे जायचंय? भगवत धामाला जायचं. राईट. आध्यात्मिक जगामध्ये जायचंय. आणि 15व्या अध्याय सांगितलेलं आहे असंग शस्त्रेन दृढेन चित्वा. राईट. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा, की आपल्याला वरवर जायचंय. पण आता आपल्याला वर जाता येत नसेल तर कमीत कमी वर म्हणजे भौतिक जगातून आध्यात्मिक जगामध्ये जाता येत नसेल, या भौतिक वृक्षाला छेदून तोडून, तर कमीत कमी खालना जरा वर यायचा प्रयत्न करावा. मग हे जेव्हा आपण गुण स्टडी करू, क्वालिटीज आसुरी आणि दैविक, तर ह्या सगळ्या अध्यायाचा सार असा आहे की कमीत कमी
दैवी आसुरी गुण जे आहेत त्यांना कमी करत 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 थोडं दैवी गुणाकडे आपल्याला दैवी गुणाकडे पोहोचायचं. राईट. मग आता आपण समजा आता आपण ही प्रक्रिया स्टार्ट केलेली आहे की आपण पहिले माणसाला करायचं, माणसाला सोडून दिलं आपण आता. राईट. म्हणजे आता आपण अहिंसक झालेलो आहोत, हिंसा बंद केलेली आहे. राईट. मग आता आपण तमोगुणातून हळूहळू रजगुणात, रजगुणातून हळूहळू सत्वगुणामध्ये असं आपल्याला वर जायचंय. राईट. सो दिस इज द प्रोग्रेस आहे, त्याचा उद्देश असा आहे. आणि प्रभुपाद जेव्हा बिगिनिंग करतात तेव्हा प्रभुपाद सांगतात हेच. 15व्या अध्यायाच्या प्रारंभी भौतिक जगतरूपी वटवृक्षाचे वर्णन करण्यात आले होते. इट्स अ लॉंग परपोर्ट. आज कव्हर होणार नाही, उद्या म्हणजे नेक्स्ट लेक्चरला कव्हर करू आपण. या वृक्षापासून निघालेल्या अंगभूत मुळाची तुलना जीवाच्या शुभ आणि अशुभ कार्यांशी करण्यात आलेली आहे. राईट. 9व्या अध्यायामध्ये देव आणि असुर यांचे वर्णन करण्यात आले आहे. 9व्या अध्यायामध्ये वैदिक संस्कारानुसार मोक्षपथावर अग्रेसर होण्यासाठी सत्वगुणी कर्मांना शुभदायी मांडण्यात आलेले आहे आणि या अशा क्रियांना दैवी प्रकृती असे म्हटले जाते. मग आपल्याला आता चॅन्टिंग करण्यामध्ये काय मदत करणार आहे? माणसाला गेलं तर चॅन्टिंग करण्यामध्ये मदत करणार आहे का? आपल्याला नाही करणार आहे. नशा केलं तर चॅन्टिंग मध्ये मदत होईल का? नाही. व्यभिचार केला तर चॅन्टिंग मध्ये मदत नाही. म्हणून आपल्याला दैवी गुणांचं, हे दैवी गुण म्हणजे भक्ती नव्हे का? पहिले लक्षात ठेवायचं आपण. पहिली गोष्ट, हे दैवी गुण म्हणजे भक्ती नव्हे. आणि इथे कुठेही भक्तीचा उल्लेख करण्यात आला नाही या अध्यायामध्ये. इनफॅक्ट तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा दैवी गुणांमध्ये भक्ती येतच नाही. कारण भक्ती दैवी इन द सेन्स की हे जे गुण आहेत हे सुद्धा भौतिक जगामधलेच गुण आहेत. आता अहिंसक राहणे किंवा निर्भय राहणे हे सगळे काय आध्यात्मिक गुण नव्हेत, हे भौतिकच गुण आहेत. पण भौतिक मध्ये सुद्धा काय आहेत? चांगले गुण आहेत आणि दैवी गुण आहेत, शुद्ध गुण आहेत, बेसिकली सत्वगुणी गुण आहेत. पण हे सत्वगुणी गुण म्हणजे भक्ती नव्हे. भक्ती म्हणजे या गुणांच्या पलीकडे आहे हो. पण हे सगळे गुण आपल्याला भक्ती करण्याकरता मदत करतात, म्हणून आपण या गुणांचा विकास केला पाहिजे. राईट. सो दॅट्स वाय प्रभुपादांनी इथे दिलेलं आहे एकदम बिगिनिंगलाच, जे दैवी प्रकृतीमध्ये स्थित आहेत ते मोक्ष पथावर प्रगती करतात, म्हणजे हळूहळू वर जात असतात ते लोक. आणि जे लोक आसुरी गुणांचा विकास करतात ते लोक हळूहळू खाली खाली जातात. मग आता बघा ना, आजचा समाज कसा आहे? आजचा समाज असा आहे जो आसुरी गुणांचाच विकास करतोय. मग आता तुम्ही जर टेलिव्हिजन, सिनेमा आणि आजकाल मोबाईल, इंटरनेट ह्यामुळे एवढं म्हणजे त्याचं हे झालेलं आहे विस्तार, की तुम्हाला मिनिट टू मिनिट स्वतःवरती संयम ठेवावा लागेल की मी काय बघतोय किंवा काय वाचतोय किंवा काय ऐकतोय. कारण मिनिट टू मिनिट आपली आता प्रगती होणार आहे. राईट. हरे कृष्ण. 8 वाजून भरपूर टाइम आहे अजून गुणांचा विकास करण्याकरता. म्हणून आता आपल्याला स्वतःला मॉनिटर करणे फार जरुरी आहे आपल्या गुणांचं. राईट. जसं प्रभुपाद इथे म्हणतात तर आजचा समाज कसा आहे की जास्तीत जास्त आसुरी गुणांचा कसा विकास करायचा याच्यावरती जोर दिलेला आहे. आणि या आसुरी गुणांना चांगलं पाडण्यात येतो. जर तुम्ही सर्वात जास्त क्रोधी असाल, कामी असाल, ऍडव्हर्टाईज केले जाते सिनेमामध्ये. तुम्ही आता बघा, तुम्ही टेलिव्हिजन, सोशल मीडिया बघा, जो जास्त पैसे घेऊन गाड्यामध्ये एक स्त्रीला घेऊन फिरत आहे, उघडे नागडे कोणी असेल ते, त्या लोक म्हणतो वा काय एन्जॉय करे लाईफ, ऐसे होना चाहिए, ऐसे होना चाहिए. आणि जर एखादा कोणी चॅन्टिंग करत असेल, भोंदू मतलब भोंदू पण म्हणतात लोक, चैंटिंग कर रहे हैं मतलब जीवन में कुछ मिला नहीं इन लोगों को कुछ करने के लिए, काम धंधा कुछ नहीं, लोग चैंटिंग कर रहे थे बैठ के बाबा लोग. आता कोणी जर समजा आश्रम जॉईन केला त्याला लोक थोडी एनकरेज करतात, किंवा कोणी जर हरे कृष्ण जॉईन केलं, तुम्ही मंदिरामध्ये येता, भक्ती करता, थोडी तुम्हाला लोक एनकरेज करतात का एनकरेज? तुमच्या मैत्रिणी म्हणतात अगं तू आमच्या पार्टीला आले नाही हो, किती दिवस आले तू आली नाही, भोंडला होता, भोंडला काय म्हणतात, भोंडला असतं काय म्हणतात त्याला बायकांचा ते राईट. किंवा आपल्याकडे ती संस्कृती नाही, पण ते दुसरे इथले मुंबईचे लोक म्हणतात किट्टी पार्टी. मी त्यांना विचारतो कधी कधी, अहो त्या माताजी कुठे गेल्या, क्लासला आले नाही, किट्टी पार्टी मी नाही. किंवा काय काय असं त्यांना विचारतो, किधर गए हो, नहीं वो साउथ कोरिया घूमने के लिए गई है. मग त्यानंतर पुन्हा 15 दिवसांनी अभी किधर गई है, आफ्रिका गई है घूमने के लिए. आता काय वय आहे का फिरायचं, 60-70 झालं तेव्हा फिरायचं वय आहे का? राईट. तर फिरा तुम्ही, प्रॉब्लेम नाहीये, फीडबॅक घेऊन फिरा, सोबत चॅटिंग करा. म्हणजे प्रत्येक, आता त्या लोकांना मी काय म्हणणार, काय म्हणू शकत नाही हेच म्हणतो मी. 70-75 वय झाले लोक फिरत जातात कुठे, थायलंडला, आफ्रिकेला. आता या म्हातारपणामध्ये तुम्ही जाऊन तिकडे स्वतःच लाईफ कशाला रिस्क करताय? हे काय फिरायचं वय आहे का? कुठे काय ऍक्सिडेंट झाला, अपघात झाला आणि
हे वय आहे चॅन्टिंग करायचं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पण करणार काय, या लोकांना ट्रेनिंग नाही पहिल्यापासून. मग आता आयुष्यभर जे कमवलेलं धन संपत्ती ते कशामध्ये घालवणार? थोडी मंदिराला चॅरिटी करणार आहेत किंवा थोडी सत्संगमध्ये चॅरिटी करणार आहेत. आता हे सगळं संपत्ती येऊन काय करायचं आहे? भोग घ्यायचा याचा ना. मैं असंच म्हणत असतो कि ठीक है जाओ आप साथ में बीड़ी बैग लेके जाओ, अफ्रीका को प्यूरिफाई करके आ जाओ, न्यूझीलंड को प्युरिफाय करो. न्यूझीलंडला शुद्ध पवित्र बनवून यावं तुम्ही. जिथे जर तुमचे जिथे पावलं पडतील ती जागा शुद्ध होऊन जाईल तर तुम्ही नामस्मरण करत असाल. आणि सत्य आहे, राईट. तर असं काय करावं लागतं. सो दॅट्स हाऊ प्रॉब्लेम देतात की ऍक्च्युली या उलट जे लोक रजगुणी तमगुणी कर्म करत आहेत त्यांना मोक्ष प्राप्तीची शक्यताच नाहीये. त्यांना एकतर भौतिक जगतात मनुष्य प्राणी म्हणून राहावे लागेल अथवा पशु योनी किंवा त्याहूनही खालच्या योनीमध्ये त्यांचे पतन होते. या 16व्या अध्यायामध्ये भगवंत दैवी प्रकृती व तिचे गुण आणि आसुरी प्रवृत्ती व तिचे गुण या दोघांचे वर्णन करतात आणि या गुणांचा लाभ हानीचा निर्देश करण्यात आला आहे. आणि मग याला सर्वात पहिली जी बिगिनिंग आहे की हे जे गुण विकसित करताना सर्वात पहिली पायरी जी आहे प्रभुपादांनी नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये लिहिलेलं आहे, दैवी गुणाने युक्त असा जन्म प्राप्त झालेल्या संदर्भित योजलेला अभिजातस्य हा शब्द सारगर्भित आहे. अभिजातस्य म्हणजे जन्मताच तुम्हाला हे संस्कार भेटलेले असतात किंवा जन्मतानाच तुम्ही हे संस्कार घेऊन आलेले असतात. कसे काय? दैवी वातावरणात मुलाला जन्म देणे याला शास्त्रामध्ये गर्भधान संस्कार असे म्हटले जाते. राईट. मग आता आपल्या किती जणांचा गर्भधान संस्कार झाला होता आपल्यालाच माहिती आहे. राईट. पण ऍटलिस्ट आपण आपल्या मुलांचं तर करू शकतो. ज्यांनी आता ट्रेनिंग घेतलेली आहे, ज्यांना ट्रेनिंग आहे त्यांनी त्यांना ट्रेनिंग द्यावी. राईट. गर्भधान संस्कार. जर माता पित्यांना दैवी गुणयुक्त मूल हवे असेल तर त्यांनी मनुष्याच्या सामाजिक जीवनासाठी घडून दिलेल्या 10 तत्वांचे पालन केले पाहिजे. राईट. भगवद्गीतेतही आपण पूर्वी पाहिले आहे की सद्गुणी मुलाला जन्म देण्याकरता केलेले धर्मसंमत मैथुन म्हणजे साक्षात श्रीकृष्णच आहेत. धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ भगवंताने गीतेत म्हटले आहे. ऍक्च्युली भक्तिसिद्धांत ठाकूरजी म्हणायचे की जर मी कृष्ण भावना भावित मुलांना जन्म देऊ शकत असेल तर मी 100 मुलांना जन्म देईल, 100 वेळा मी मैथुन क्रियेमध्ये रत होईल. जर त्यातनं कृष्ण भावना भावित संततीत जन्माला देऊ शकत असेल तर. राईट. अदरवाईज प्रभुपाद म्हणतात कृष्ण भावनेकरता जर काम जीवनाचा सदुपयोग केला तर ते काम जीवन निषिद्ध नाही. जे कृष्ण भावनामय आहेत त्यांनी तरी निदान कुत्र्या मांजराप्रमाणे प्रजोत्पादन करू नये. राईट. अदरवाईज ऍक्च्युली लिटरली कुत्रे मांजर ऐकायला असतात ते लोक. कुत्रा मांजर म्हणजे काय? ज्याला इच्छा काय आहे? आहार, निद्रा, भय, मैथुन. मग तुम्ही जर एखाद्या मुलाला जन्म दिला त्याच्या जीवनाचा उद्देश काय आहे? खाना किधर है, खाना वैसे आप नहीं खाते, खाना आपको खा जाता है. म्हणून खाना किधर है, खाना. राइट. खाना झाल्यानंतर मग आता मेरा रहने वाला घर कैसा होना चाहिए, मेरी पत्नी ऐसी होनी चाहिए, मेरा इतना संपत्ती होना चाहिए. राइट. ही सगळी टेंडन्सी कशा प्रकारे आहे? पाशवी आहे. राइट. प्राण्यांप्रमाणे आहे. म्हणून प्रभुपाद बोलतात कृष्ण भावनेमध्ये तल्लीन झालेल्या माता पित्यांच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाला हा लाभ प्राप्त झाला पाहिजे. सो दॅट्स व्हाय इट बिगिन्स विथ गर्भधान संस्कार. राईट. ज्याने आपण मुलांना दैवी गुण देण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि प्रभुपादाने म्हणून खाली म्हटलेलं आहे मानवी समाजाचे जन्मानुसार विभागीकरण करणे हा वर्णाश्रम धर्माचा उद्देश नाही. वर्णाश्रम धर्मामधील विभाग हे शैक्षणिक पात्रतेनुसार आहेत. मानव समाजाला सुख समृद्ध ठेवण्यासाठी ते विभाग करण्यात आले आहेत. या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेल्या गुणांचे वर्णन दैवी गुणाचे करण्यात आले आहे. हे गुण मनुष्याने आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगती करून या भौतिक विभागातून मोक्ष प्राप्ती करण्यासाठी आहेत. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य असं आहे ओव्हरऑल की हे गुण म्हणजे भक्ती नव्हे. तो उद्या असा विचार करू नये मी हे आहे काय म्हणतात त्याला, मी 4 नियम पालन करतो म्हणजे तुम्ही भक्त नाहीये. तो 4 नियम पालन करणारे लोक पण आहेत जे नॉन डिवोटी आहेत. ब्रह्मचारी पण असतात जे डिवोटी नाही आहेत. असे तर आजकाल बरेच आहेत. आयुष्यभर लग्नच नाही केलं तसेच आहेत. आणि ते व्यभिचार पण करत नाही तसेच राहतात. त्यांना असंच वाटतं बरं वाटतं. दॅट डझंट मीन ते डिवोटी आहेत. राईट. म्हणून या गुणांचा उल्लेख जेव्हा प्रभुपाद करतात तेव्हा ह्या गुणांचा उल्लेख केवळ एक अशा गुणांचा उल्लेख आहे जो आपल्याला भक्तीमध्ये पुढे जाण्याकरता मदत करेल. याला भक्ती म्हटलं नाहीये. राईट. जसं तुम्हाला फॉर एक्झाम्पल उदाहरण म्हणून जेव्हा आपण डिस्कस करू वन बाय वन
याला सत्वगुणी गुण म्हणतात. सत्वगुणी क्वालिटीज जे आपल्याला शुद्ध सत्व जाण्याकरता मदत करतील. जसं से फॉर एक्झाम्पल ब्राह्मण असतो, तुम्ही कधी ऐकलं असेल ब्राह्मणाला भक्त म्हटलं नाहीये. इव्हन हिरण्यकश्यप पण ब्राह्मण होता, माहिती का तुम्हाला? रावण सुद्धा ब्राह्मण होता, पण तो भक्त होता का नव्हता? राईट. म्हणून जेव्हा ब्राह्मणांचं वर्णन केलं जातं ना, शमो दमो तपस शैव ज्ञान विज्ञान असत्यम ब्रह्म कर्म स्वभाव, म्हणजे 18व्या अध्यायामध्ये गुण तुम्हाला येतील, लवकरच येतील. हरे कृष्ण. राईट. तर हे ब्राह्मणिकल गुण म्हणजे भक्ती नव्हे, हे गुण मदत करतात भक्ती करण्याकरता. म्हणून प्रल्हाद महाराजांनी म्हटलेलं आहे, जर एखादा ब्राह्मण भक्त नसेल, समजा एखादा ब्राह्मण भक्त नसेल आणि एखादा जर शोपच चंडाल म्हणजे जो कुत्र्याचं मांस खातो, हा जर भक्त असेल तर तो ब्राह्मणाहून श्रेष्ठ आहे. राईट. पण तरी सुद्धा तुम्ही बघाल भगवंत या गुणांना हे करतात, फेवर करतात ब्राह्मणिकल कल्चर. म्हणून तुम्हाला एक ती लीला माहिती असेल 10व्या स्कंदामध्ये याज्ञिक ब्राह्मणांची. जेव्हा कृष्ण बलराम आपल्या सखांना पाठवतात ना प्रसाद घेण्याकरता यज्ञ पत्नींकडे, तेव्हा याज्ञिक ब्राह्मण देत नाहीत प्रसाद, बरोबर आहे ना? आणि हे गोपालक येतात रिटर्न आणि म्हणतात तो कुछ दे नहीं रहे और हमको देखा भी नहीं, इतना इंसल्ट, देना तो दूर देखा भी नहीं. तो भगवंत तुम्हाला दिसेल त्या अध्यायामध्ये या याज्ञिक ब्राह्मणांना ओरडत नाहीत, काय बोलत नाहीत. इनफॅक्ट त्यांच्याकडे पाठवण्या अगोदर भगवंत या गोपालकांना म्हणतात की तुम्ही त्यांना दंडवत करावं, ते भूदेव आहेत, भूदेव म्हणजे या भूतलावरचे ब्राह्मण. राईट. त्यांना दंडवत करा तुम्ही. आणि तुम्ही बघत असाल जेव्हा 10व्या स्कंदामध्ये गोवर्धन लीला होते आणि जेव्हा इंद्र जेव्हा येतात प्रार्थना करायला भगवंतांकडे, इंद्राचा प्रकोप चालू आहे मुंबईमध्ये. हरे कृष्ण. तुमच्याकडे पण आहे का? नाही, तुमच्याकडे नाहीये, मुंबईत चालू आहे. तेव्हा भगवंत इंद्र जेव्हा प्रार्थना करतात तेव्हा भगवंत काय करतात? इंद्राला ओरडतात. विचार करा, इंद्राला ओरडतात पण या ब्राह्मणांना ओरडत नाहीत का? कारण ब्राह्मणिकल कल्चर जे आहे ते जे वैदिक संस्कृती आहे ते कोण मेंटेन करतात? ब्राह्मण मेंटेन करतात. पण ब्राह्मण म्हणजे भक्ती नव्हे, ब्राह्मण म्हणजे ब्रह्मजानाती ती. ब्राह्मण म्हणजे जो फक्त ब्रह्मस्तरावर गेलेला आहे, तो परमात्मा आणि भगवान स्तरावरती पोहोचला नाहीये. पण ब्राह्मण हे फेवर करतात वैदिक संस्कृतीला, आणि वैदिक संस्कृतीला, कारण वैदिक संस्कृतीचं पालन केल्यानंतर आपण भक्त बनू शकतो ना. सपोर्ट सिस्टम आहे ना आपली भक्त म्हणण्याकरता. समजा तुम्ही आता तुम्हाला 4 नियम पालन करायचे असतील तर तुम्ही जर ब्राह्मणिकल सोसायटीमध्ये राहत असाल तर तुम्हाला जास्त सपोर्ट भेटेल ना. आणि तुम्ही जर अशा समाजामध्ये राहत असाल जे दारू पितात, नशा करतात, डिस्को डान्स करतात, तर तुम्ही कशा 4 नियम पालन करणार? संभवत नाहीये ना. म्हणून इथे तुम्ही जर व्यवस्थित बघायला गेलात तर हे गुण म्हणजे भक्ती नव्हे, पण हे गुण भक्ती करण्याकरता मदत करतात. म्हणून कधी कन्फ्युज करू नये. उद्या जर हे तुम्ही बघितलं, ओ ह्या व्यक्तीमध्ये निर्भयपणा आहे, स्वच्छ आहे, साफसफाई, भक्त नव्हे तो जर चॅन्टिंग स्टार्ट करेल तर तो चांगला आहे. अदरवाईज त्याचे जे गुण आहेत ते चांगले आहेत पण ते त्याला खाली घेऊन जाऊ शकतात जर त्याने काळजी घेतली नाही भक्ती करायची. राईट. सो दॅट्स ऑल. तर आपण बिगिन करूया याला. सर्वात पहिले याच्यामध्ये गुण दिलेला आहे अभयम, प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये दिलेला आहे. फर्स्ट हा जो पॅरेग्राफ आहे, सॉरी 5 नंबर पॅरेग्राफ 526 आहे, त्यामध्ये पहिली क्वालिटी आहे. आणि श्लोकामध्ये सुद्धा पहिला शब्द आहे अभयम. अभयम म्हणजे निर्भयता. राईट. तर बरोबर लिहितात, वर्णाश्रम धर्मामध्ये संन्याशाला सर्व वर्णांचा आणि आश्रमांचा प्रमुख किंवा आध्यात्मिक गुरु मानण्यात येते. अच्छा, असं का मानण्यात येतं त्याला आणि एवढी त्याला विशेषता का दिलेली आहे? कारण त्याचा सर्वात पहिला गुण आहे अभयम. राईट. अभयम म्हणजे काय? बरोबर लिहितात, ब्राह्मणाला क्षत्रिय, शूद्र, वैश्य आणि वैश्य या वर्णांचा आध्यात्मिक गुरु मानण्यात येते, परंतु वर्णाश्रमाचा प्रमुख असणारा संन्यासी ब्राह्मणांचाही आध्यात्मिक गुरु असतो. का असतो? बघा, संन्यासासाठी सर्वप्रथम आवश्यक गुण म्हणजे निर्भयपणा होय. आणि निर्भयपणा म्हणजे काय असतं माहिती का तुम्हाला? एक्झॅक्टली आपल्यापैकी किती जण निर्भय आहेत सांगा मला? कोणी आहे निर्भय? नाव आहे का निर्भय? निर्भया केस ती वेगळी केस. निर्भय म्हणजे फिअरलेस. फिअरलेस निविदा माताजी फिअरलेस आहेत.
हरे कृष्ण. फिअरलेस म्हणजे निर्भयपणा, म्हणजे कशाची भीती नाही जगामध्ये. कुणाला कशाची भीती नाही जगामध्ये. ते कुठलं गाणं आहे, गरजा महाराष्ट्र माझा, काय कोणाची भीती आहे आम्हाला. मरणाची. मरणाची काय भीती आहे आम्हाला. का मरणाची भीती नाहीये. हरे कृष्ण. कोविड मावळे आहेत ना, मावळे गरजतायत ते. भीती आहे बघा. एक गोष्ट आहे, या जगामध्ये सिक्युरिटी म्हणजे काय असतं सांगा मला. या जगात सिक्युरिटी काय, राईट, काय असतं सिक्युरिटी. प्रत्येक गोष्ट मला सांगा, सिक्युरिटी म्हणजे काय जगामध्ये. सुरक्षा. भगवंताला सरेंडर म्हणून. तुम्ही आता काय शिरपूरवाले, तुम्ही आता शिरपूरवाले आहात ना, आता मंदिर बांधता तुम्हाला मग आता व्हावंच लागेल ना, सरेंडर व्हावंच लागेल. बट इन जनरल ह्या जगामध्ये आपल्याला सिक्युरिटी, स्पेशली त्याला काय म्हणतात, सुरक्षा कशाने प्राप्त होते. आपल्यासोबत कोणतरी आहे. नाही समजा उद्या मला काय आजारी, समजा मी आजारी पडलो. बऱ्याच जण हे लोक म्हणजे काय आमच्या आश्रमामध्ये लोक हे करतात ना, तेव्हा जण हे सांगतात असं, त्याला घाबरवण्याकरता, सोच ले ज्वाइन कर रहा है, कल अगर तो बीमार पड़ गया तेरे को कौन देखेगा. आता तुम्ही विचार करा, तुम्ही घरामध्ये या, तुम्ही आजारी पडतात आणि तुम्हाला बघायला कोण नसेल. भीती आहे ना, हे नाहीये. म्हणजे कॉन्सेप्ट आहे ना, फॅमिली, नवरा बायको मुलं, हे सगळं कसं करताय. हरे कृष्ण. इनसिक्योरिटी, राइट, भीती है ना. अरे अगर मैं बीमार पड़ेगा तो मेरा कौन ख्याल रखेगा. मेरा कौन है, मेरा कोई नहीं है. म्हणून आजकाल म्हणजे ज्याला समजा एखाद्या कोणी लग्न करत असेल, त्याला घाबरत असेल, त्याला काय म्हणतात, तू बुढा हो जाएगा तेरा कौन दिखेगा, तू बीमार करेगा तेरे को कौन दिखेगा. आता माहित नाहीये की किती आजारी पडणार आहे, माहित नाहीये आयुष्यामध्ये. कदाचित आजारी पण पडणार नाही तो, पण म्हातारा तर होईल. पण म्हातारा व्हायच्या अगोदरच गेला तर. पण ही भीती असते ना प्रत्येकाला. या भौतिक जग असं विचित्र जगत आहे, ज्या गोष्टी कधी घडणार नाही त्याची आपण चिंता करतो, आणि ज्या ऑलरेडी घडून गेलेल्या आहेत त्याच्यावरती आपण शोक करतो. आता जे आहे ते त्याच्यावरती लक्षात नसतं, आणि म्हणून आपण कधीही सुखी राहत नाही. मग ते गीतेमध्ये आपण अगोदर बघितलेलं ना, सोचेते कांक्षती सम सर्वेषु भूतेषु, राईट. मग भक्ती 2-3 श्लोक मी एकत्र केले. भगवंत अर्जुनाला बिगिनिंगला हेच म्हणत आलेले आहेत, न शोचती न कांक्षती, भविष्य के लिए ज्यादा चिंता मत करो और भूत में जो हुआ उसके लिए शोक मत करो, वर्तमान में जियो. जैसे के लिए अभी चैंटिंग करो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कारण ऍक्च्युअली आता जर आपण चैंटिंग केली तर अपना जो भविष्य है वो अच्छा होगा, और जो भूत में बेकार हुआ है वो भी रिपेयर होगा. ऍक्च्युअली वर्तमान मध्ये आपण राहून जर व्यवस्थित राहिलो तर, आपण चैंटिंग केली तर. मग सिक्युरिटी या जगामध्ये कशाने मिळते कि कोणतरी मेरे साथ में रहने वाला है, वो मेरा ख्याल रखेगा, मेरा अच्छा अगर कल मेरे को कुछ दवाई पाने के लिए पैसा, तो बैंक में है ना पैसा. मग आता पहिली क्वालिटी बघा, प्रभुपाद इथे लिहितात, संन्यासाला निर्भयपणा प्रथम क्वालिटी आहे. संन्यासाला विना आश्रय एकटेच राहावे लागते, त्याला केवळ भगवत कृपेवर विसंबून राहावे लागते. बरोबर आहे का नाही. भीती आहे नाही, पण आता भगवत कृपेवरती कोण विसंबून राहील, ज्याला भगवंतावरती पूर्ण विश्वास पटलेला आहे. मग तुम्हाला सगळ्यांना पटलेला आहे. असं नाही की तुम्ही जरी फॅमिलीमध्ये असाल तर तुम्हाला माहिती आहे की फॅमिली कितपण आपल्याला सुरक्षा देऊ शकते. फॅमिली आज आहे नाही, आणि कधी पण काय पण होऊ शकतं जगामध्ये, राईट. शेवटी आपल्या सगळ्यांचे रक्षक कृष्ण आहेत, आपल्याला माहिती आहे. पण इन जनरल जे कर्मी लोक असतात त्यांना भीती असते, अरे मी अकेला, मेरा कोण करेगा. आणि इव्हन एकत्र राहिल्यावर सुद्धा ही पण एक सायकोलॉजिकल हे असते, आमच्या आश्रमामध्ये बघायला भेटते. आणि हे फॅक्ट आहे. समजा कोणी आजारी असेल, आता आश्रम आहे तरी आश्रम मध्ये भरपूर सगळ्या सोयी सुविधा दिलेल्या आहे. तिथे औषध आहे, दवाखाने आहे, डॉक्टर आहे, सगळं होईल. पण जर कोणी विचारलं नाही तुम्ही कसे आहात, एकाने जरी विचारलं नाही, मग त्याला लोनलीनेस चालू होतं फीलिंग व्हायला. इधर तो कोई भी नहीं पूछता यार, कम से कम घर में मेरे को माँ पूछती थी बेटा कैसा है. भले आई औषध देऊ शकत नाही, डॉक्टर देणार ना औषध,
पण आई विचारेल कसं आहे बाळा, डोक्यावरनं हात फिरवेल, राईट. मग त्याने आल्यावर बरं होतं. मग आता समजा एखाद्याला असं वाटलं ब्रह्मचार्याला, इधर तो कोई पूछता ही नहीं है, कोई हात भी नहीं रखता है ऊपर, मग असं त्याला वाटत असेल तर मग काय झालं, इज नॉट निर्भय, राईट. निर्भयपणा नाहीये. मग त्याला मग म्हणजे इफ ही वॉन्ट्स दॅट ही कॅन शिफ्ट सम अदर आश्रम अँड गेट दॅट एक्सपिरियन्स. बट ऑफकोर्स कुठे जावं तुम्ही, शेवटी हात ठेवणारा असेल किंवा नसेल, हात देणारा तोच आहे वरचा, राईट. हे जर आपल्याला कळलं तर आपण निर्भय होऊ शकतो, अदरवाईज निर्भय होऊ शकत नाही. पण प्रबोध लिहितात, जर मनुष्याला वाटत असेल की मी सर्व संघ परित्याग केल्यावर माझे रक्षण कोण करील, तर त्याने संन्यास स्वीकार करू नये. बेसिकली त्याने भक्ती स्टार्ट करू नये. कारण भक्ती म्हणजे काय, चॅलेंज सगळ्यांना. अरे मुझे तरी जरूरत नाही, जा मैं आपण. आता तुम्ही विचार करा, तुम्ही जेव्हा भक्ती स्टार्ट केली तेव्हापासून तुमचे कितीतरी मित्र तुमच्यापासून दूर झाले असतील, नाही कितीतरी. तुमचे जे कट्टर मित्र असेल ते पण तुमच्यापासून दूर झाले असतील. पण तुम्हाला काय फरक पडला का, आता नहीं पड़ते, क्योंकि अभी इतना रिच एसोसिएशन यहाँ पे मिल रहा है, भक्त मिल रहे हैं, भगवान मिल रहे हैं, कुछ फर्क नहीं पड़ता है उससे. पण तुम्हाला पहिली स्टेप घ्यावी लागली असणार ना, निर्भयपणा, राईट. तुम्ही चहा सोडला असेल, काय काय लोकांनी मशेरी सोडली असेल, राईट. मशेरी घेतात काय काय लोक, म्हणजे घेतात गावाकडे, आणि ती मशेरी घेतल्याशिवाय त्यांना प्रातःविधी होत नाही, राईट. कोणी चहा सोडला असेल, कोणी काय सोडला असेल. सो देर इज नो सिक्युरिटी. बट जेव्हा आपल्याला कळलं की प्रभुपादांचे लिहितात, भगवान श्रीकृष्ण, या मनुष्याला पूर्ण दृढ विश्वास असला पाहिजे, भगवान श्रीकृष्ण अंतर्यामी परमात्मा रूपाने प्रत्येक जीवाच्या हृदयात उपस्थित आहेत. ते सर्व काही पाहत आहेत आणि मनुष्य काय करू इच्छितो हे सुद्धा ते जाणतात. मनुष्याला पुरी खात्री पटली पाहिजे की श्रीकृष्ण हे परमात्मा रूपाने त्यांना शरणागत झालेल्या जीवात्म्याची काळजी घेतात. मनुष्याला वाटले पाहिजे की मी कधीच एकटा नसेन, जर मी घनदाट अरण्यात राहिलो तरी श्रीकृष्ण मला साथ देतील आणि सर्व प्रकारे माझे रक्षण करतील. हरे कृष्ण. जाऊया मग उद्या जंगलामध्ये, आपापल्या आसपास तुम्ही जावा, जिकडे जंगल असेल तिकडे एकटे रात्री जावा. ते पण अरे जंगलामध्ये काय, मेन शहरामध्ये सुद्धा रात्री एकटे फिरायला तुम्हाला भीती वाटेल, राईट. आमच्या तिथे इथे बाजूला बिल्डिंगच्या वरती बाजूला पिंपळाचं झाड आहे, मोठं झाड आहे, त्या बिल्डिंगच्या वरती गेलेलं. कधी मी टेरेसला जेव्हा होतो एकटा रात्रीचा, चॅन्टिंग बाकी असेल तर, जेव्हा वारा वाहतो तिथे पिंपळाचं झाड आणि वारा वाहतो आणि सगळे अंधार आहे, हरे कृष्ण, लगेच खाली लगेच खाली पटपट पायऱ्या उतरून पटापट खाली, राईट. काय कारण भीती असते, राईट. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या जीवनाची भीती असते. सो दॅट्स व्हाय प्रभुपाद म्हणतात, या दृढ निश्चयाला अभयम म्हटले आहे. संन्यास आश्रमाची मनुष्याची मनोवृत्ती अशी असणे आवश्यक आहे, राईट. सो फर्स्ट क्वालिटी अभयम, अँड दिस क्वालिटी इज स्पेशली फॉर संन्यासीज. ग्रस्तांकरता पण आहे, पण स्पेशली फॉर. मग आता इथे काही क्वालिटी जे असतील, जेवढ्या क्वालिटी भगवंतांनी सांगितलेल्या आहेत, त्यातल्या काही क्वालिटी हे संन्यासांकरता असतील प्रायमरीली, काही क्वालिटी ब्रह्मचारी करता, काही क्वालिटी ग्रस्तांकरता असतील. जसं आता समजा चॅरिटी आहे, दान पुढे येईल ते, दान कोणा करताय, ग्रस्तान करताय. आणि निर्भयपणा कोणा करताय, स्पेशली ब्रह्मचारी करताय, बिकॉज दे हैव टू लिव्ह द लाईफ, सिंगल लाईफ, राईट. आगे पीछे कोई नहीं है, भोजन कल मिला नहीं मिला कुछ पता नाही, असं आश्रम मध्ये होतं कधी कधी. बऱ्याचदा आलो आणि प्रसाद संपला, आता संपला, मग आता कोण देईल तुम्हाला प्रसाद, मग आता काय करणार. आता ऑफकोर्स आता सध्या सिस्टम वेगळी आहे, इन द सेन्स की कोणत्या कोणीतरी काहीतरी डोनेशन देऊन ठेवलेले असतात, किंवा हे आप इधर जाओ प्रसाद लेना, आप इधर हम देख लेंगे बाकी आपका. पण इन जनरल इट्स अ लाईफ ऑफ डिस्कम्फर्ट, राईट. जेव्हा तुम्हाला आज मला प्रसाद घ्यायचा होता, दुपारी सकाळी प्रसाद घ्यायचा होता, म्हणजे सकाळी ब्रेकफास्टला म्हटलं होतं पारायणला, तर खिचडी खाल्ली आणि म्हटलं डिओटी आला होता, तो बसल्यानंतर म्हटलं थोडी खिचडी घेऊन ये, तर तो थोडी 4 पट तो खिचडी घेऊन आला प्लेटमध्ये. ऑलरेडी माझं पोट फुल झालं होतं, मग आता काय करणार, ती खिचडी खावी लागली. मग ती खिचडी खाल्ली तर दुपारी भूक नाही, दुपारचा प्रसाद संपला. दुपारी संपला तर संध्याकाळी बसलो तर लेक्चरची तयारी करायची, मग प्रसाद घेतला नाही, मग तो डबा भरून ठेवला होता. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे की काही असे क्वालिटीज असतात जे आपल्याला अनप्रेडिक्टेबल लाईफ मध्ये डेव्हलप करावे लागतात. जसं प्रत्येक आश्रमाचे वेगवेगळे. तर तुम्हाला तुमची वेगळी एन्झायटी आहे, राईट. मग मुलगा कुठे गेला, मुलगी घरात नाही गेली, बाहेर अजून आली नाही, टेन्शन आहे, राईट. मग तुम्हाला भगवंतावर डिपेंड राहावं लागतं. सो डिफरंट आश्रमचे वेगवेगळे हे सांगितले. तर सर्वात पहिली क्वालिटी अभयम, राईट, ही आपल्याला डेव्हलप करायची आहे आपल्या जीवनामध्ये, आणि स्पेशली इट इज फॉर
संन्यासीच, राईट. आणि प्रभुपाद असं म्हणतात की आपल्याला हे ज्ञान पाहिजे की हृदयामध्ये भगवंत आहेत आपल्या आणि मी कधीच एकटा नाही. आणि ऍक्च्युअली आपण कधीच एकटा नसतो. वास्तविक बघायला गेलं तर कधीही एकटे नाहीत आपण. आपल्या जीवनाच्या कुठल्याही अवस्थेमध्ये भले आपल्याला आपले लोक सोडून जातील किंवा आपला तिरस्कार करतील किंवा आपल्याला वाईट बोलतील किंवा आपल्याला कोणी भाव देणार नाही किंवा मोलभाव करणार नाही आपला पण आपल्याला माहित पाहिजे की भगवंत नेहमी आपल्या बाजूने असतात आणि भगवंत नेहमी आपल्याकडे बघत असतात की माझ्याकडे कधी बघेल, माझ्याकडे कधी बघेल, माझ्याकडे कधी बघेल. एस्पेशली थ्रू चॅन्टिंग हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, राईट. तर ऑफकोर्स हा सांगण्याचा उद्देश असा नाहीये की आपण मग अभयमच्या नावाखाली जबरदस्ती अभयम प्राप्त करा, असं पण नाही. जसं बायबलमध्ये एक स्टोरी आहे. बायबलमध्ये जेव्हा जीसस 40 दिवसाची तपस्या करतात. ऍक्च्युली आपली मेन प्रेचिंग आणि मिशन स्टार्ट करण्यापूर्वी जीसस 40 दिवस एका ठिकाणी पर्वतावर जाऊन घनघोर तपस्या करतात, फास्टिंग करतात. 40 दिवस फास्टिंग आणि तपस्या. मग तिथे तो आहे तो सेटन म्हणजे माया बेसिकली. तो म्हणतो अरे जीसस एक काम कर, यहाँ से कूद जा, इस पर्वत के ऊपर से जंप कर, देखता हूं तेरे भगवान तेरे को बचाते की नाही बचाते. माझा चॅलेंज आहे ना. मैं जीसस क्या म्हणतात, अच्छा मैं यहाँ से कूद जाऊं और आप बोले भगवान बचाएंगे, लेकिन मैं क्यों कूदूं, मैं नहीं कूदूंगा. तो कूदो ना यहाँ से, देखते ना भगवान बचाते कि नहीं बचाते. मतलब नहीं कूदूंगा. तुम्हाला कळलं त्याचा आशय काय आहे. जबरदस्ती निर्भयपणा दाखवायचा नाही. म्हणजे आता मी उडी मारेल आणि मला भगवंत वाचतील, अरे जबरदस्ती कशाला, राईट. आता निर्भयपणा काय आहे. मग जीसस ऍक्च्युअली म्हणतात की देखो मैं खुद से जंप नहीं मारूंगा, आप मुझे ढकेल दो यहाँ से. प्रल्हाद महाराजांची स्टोरी सेम भागवत पुराणामध्ये दिलेली आहे, राईट. प्रल्हाद महाराज स्वतः उडी मारत नाही कोणत्या पर्वतावरना, राईट. मग जीसस सुद्धा म्हणतात की मैं नहीं कूदी मारूंगा, मैं क्यों भगवान को मेरी सेवा में लगाऊं. मैं भगवान को सेवा में लगाने के लिए नहीं हूं, भगवान की सेवा के लिए मैं बना हूं. मैं जबरदस्ती कूदी मारू, भगवान मेरे लोग बचाने का है, मतलब मैं भगवान को सेवा में लगा रहा हूं ना. अब एक काम करो, सेटलला म्हणतात तुम मुझे यहाँ से फेंक दो नीचे और मुझे विश्वास है तुम मुझे जब यहाँ से नीचे गिरा दोगे तो मुझे कृष्ण बचाने आएंगे, राइट. सो दैट इज द फेथ. मैं खुद से जंप नहीं मारूंगा, तुम मारोगे, अगर तुम मुझे ढकल दोगे तो मुझे कृष्ण बचाएंगे, राइट. सो दैट्स व्हाय एकदा जेव्हा शिला प्रभात मायापूरमध्ये होते आणि प्रभात वॉशरूमला गेले होते, तिथून मोठे मोठे कोबरा साप त्यांना दिसले. प्रभात लगेच बाहेर आले आणि प्रभात म्हटले व्हेरी डेंजरस. लेक्चरमध्ये त्यांनी सांगितलंय व्हेरी डेंजरस, बड़े बड़े सांप दिखे. मग प्रभात असं म्हटले नाही अरे सांप है तो क्या हुआ, उसके हृदय में भी कृष्ण है, मेरे हृदय में भी कृष्ण है, सांप कोई बात नाही, कुछ नाही करेगा, असं नाही. म्हणून आर्टिफिशियली इमिटेट करायचे नसतात ते क्वालिटीज किंवा आर्टिफिशियली इम्प्रूव्ह करायचे नसतात निर्भयाच्या नावाखाली, राईट. असे 2-3 उदाहरण दिले आहेत. आपल्याला जनरली इन जनरल अशा गोष्टी प्रॅक्टिस करायच्या ज्या निर्भय किंवा ह्या सगळ्या क्वालिटी जेव्हा पुढे पुढे दिले क्वालिटीज ज्या वायबल आहेत आणि आपल्याला सस्टेन करू शकतात, लॉंग ह्याच्यामध्ये प्रॅक्टिस करू शकतो. जसं मायापूरमध्ये जेव्हा आता तुम्ही बघा कुठल्या इस्कॉन मंदिरामध्ये सिक्युरिटी नसते का, तुम्ही मला सांगा. भले दरवाजावरती जय विजय असतात चित्रलेले आणि त्याची ऍक्च्युली आमच्याकडे त्या दिवशी डिस्कशन चालू होतं. ते जेव्हा बॉम्ब थ्रेट वगैरे आले ना 2-3 वेळा, ते म्हटले हमारा सिक्योरिटी मतलब क्या है, हमारा सिक्योरिटी है और हमारे जो जय विजय है इतने से जय विजय है. तुम्ही बघितलं का चौपाटीच्या मंदिराच्या गेटवरती एवढे जय विजय आहेत छोटे छोटे कोरलेले. इन जनरल तुम्ही जर दुसऱ्या मंदिरामध्ये गेला असाल कुठल्या, जसं ट्रेडिशनल मंदिरामध्ये जयपूर किंवा वृंदावन किंवा साऊथ इंडिया किती मोठे मोठे जय विजय असतात ना. आणि काय काय मंदिरामध्ये जय विजय दात पण बाहेर, दात असे दात बाहेर असतात, दात. ये क्या है, डिवोटी है क्या, दांत बाहर है. तो एक्चुअली म्हटलं की ऐसा नहीं है, वो दांत दिखाने के लिए ताकि सामने वाला डरना चाहिए. सिक्योरिटी गार्ड सिक्योरिटी लगना चाहिए ना. एक सिक्योरिटी ऐसा रहेगा तो फिर कैसे वो काम होगा उसका, राइट. सो समथिंग लाइक दॅट. सो म्हणून आपण जेवढे नेसेसरी आणि वायबल डेंजर आहे त्यालाच अडॉप्ट केलं पाहिजे. अदरवाईज बाकी डेंजरला आपण अननेसरली अडॉप्ट नाही केलं पाहिजे आर्टिफिशियली, राईट. जसं रघुनाथ गोस्वामी जेव्हा वृंदावनमध्ये तपस्या ध्यान करत होते आणि तिथं एवढं ध्यानमग्न होते की तिथे वाघ आला आणि मग त्या वाघाला हाकलण्याकरता भगवंताने यावं लागलंच होतं. ऍक्च्युली रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी जे त्यांचे मेंटर आहेत त्यांनी काय रघुनाथ गोस्वामीना ग्लोरिफाय नाही केलं. अरे काय भक्ती करतो तू यार, वाघ आला तरी सुद्धा तू भक्ती करत होता ना. त्याला ओरडले ते म्हटले असं नाही करायचं, तू भगवंतांना आपल्या सेवेमध्ये बोलवतोयस
तुला भगवंताची सेवा करायची आहे की भगवंताला आपल्या सेवेमध्ये आणायचंय? मग त्यानंतर त्यांनी म्हणजे जे काय असेल त्याचं रमेश बाबा म्हणतात ना आपल्या वृंदावनचे की हात में एक छोटी सी लाठी लेके रखता हूं मैं, यू नो, सभी बाघ को भगाने के लिए. तो लाठी सफिशियंट नहीं है, त्या काठीने क्या वाघ पड़ना रहेगा? पण मुझे भगवान को सेवा में नहीं लगाना, मुझे दिखाना है कि मैं आपकी सेवा करना चाहता हूँ. सो समथिंग लाइक दैट. अशी क्वालिटी आहे अभयम फर्स्ट. आपण याला पुढे डिस्कस करू पुढच्या क्लासमध्ये. तर समहाऊ फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली शुक्रवारी क्लास होणार नाहीये, कारण एक आमचा संडे ग्रुप आहे, त्याची जन्माष्टमी, मोठी जन्माष्टमी त्या लोकांनी त्यात टाकलेली आहे. तर त्या जन्माष्टमीच्या सगळ्या त्यांची तयारी चालू आहे. जर तिकडे गेल्यानंतर ते लोक दुःखी होतील. मग शुक्रवारी आपला होणार नाही क्लास. बाकी मी ऍडजस्टमेंट करायचा प्रयत्न करत होतो, पण समहाऊ गुरुवारी पण तुम्ही लोक इकडे बिझी असता, राईट? गुरुवारी काही लोकांनी सत्संग असतात, मग ते टाळता येत नाही. मग लाईक दॅट. हरे कृष्ण. मग आपण पुढच्या आठवड्याला भेटूया आणि पुढे याला घेऊन जाऊ. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता की जय. पंचाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यो च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. वैष्णववृंद की हरे कृष्ण. प्रभु हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभुजी दंडवत प्रभुजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. प्रभुजी दंडवत. हरे कृष्ण.